आज की नाही आपण भांड्यांचा खूप पसारा न घालता अगदी कुकरच्या एका शिट्टीमध्ये की नाही वरणातल्या चकुल्या बनवणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. गरमागरम चकुल्या म्हटलं की कुणाला नाही आवडत व सगळ्यांना आवडतात. आणि याच चकुल्या बनवायचं म्हटलं ना, भांड्यांचा खूप पसारा पडतो. डाळ शिजवा कुकरमध्ये, नंतर फोडणी द्या, त्यानंतर कढईमध्ये फोडणी दिल्यानंतर चकुल्या बनवा. तर आज आपण फक्त कुकरमध्ये चकुल्या बनवणार आहोत. सर्वात आधी काय करायचं आहे, गॅसवरती कुकर ठेवायचं आहे. तेल घातले कुकरमध्ये. तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायची फोडणीला. कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता घालून झालं की बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे. गरजेनुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त घाला. तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर लाल तिखटाचा वापर करू शकता. भरपूर असा लसूण घातलेला आहे बारीक करून. त्यानंतर एक कांदा बारीक कट करून घातलेला आहे मीडियम साईजचा. कांदा लसूण आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांदा घालायचा असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल, ऑप्शनल आहे. बऱ्याचदा मी घालते कांदा म्हणून घातला आहे. कांदा घातल्यानंतर चकुल्या खूप छान लागतात, टेस्टी लागतात. आता कांदा भाजून झाला की आता एक टमॅटो बारीक कट करून घातलेला आहे मी. टमॅटो पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आपण की नाही डायरेक्ट डाळीला फोडणी देणार आहोत. आधी डाळ शिजवा नंतर फोडणी द्या, यात वेळही खूप जातो. इथे बघा आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे भरपूर अशी. सर्व आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता की नाही यामध्ये काही मसाले घालूयात. थोडेसे धना पावडर घातलेली आहे, थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे. इथं तुम्ही लाल तिखट घालायचं असेल तर घालू शकता, ऑप्शनल आहे. आणि हिंग घातलं आहे बघा, पाव छोटा चमचा. याला आता छान मिक्स करून घेऊयात. इथं एका बाजूला की नाही तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथं मी फक्त तुरीच्या डाळीचे हे वरण बनवून घेते. तुम्ही मिक्स डाळीचेही बनवू शकता, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स करून. पण तुरीच्या डाळीचं वरण खूप छान टेस्टी लागतं म्हणून फक्त तुरीची डाळ मी घातलेली आहे. याला आता छान मिक्स करून घेणार आहोत. गरजेनुसार पाणी घालायचं आहे डाळ शिजण्यासाठी. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. मीठ घातलं आहे चवीनुसार. याला की नाही आता झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये की नाही आपली ही डाळ छान शिजल्या जाते. डाळ शिजते तोपर्यंत एका बाजूला की नाही मी कणिक मळून घेतलेली आहे. इथं गव्हाच्या पिठाची मी कणिक मळून घेतली आहे. पिठामध्ये मीठ घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. जशी चपात्यांना मळतो ना त्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायची आहे. आता इथं आपली डाळही शिजून तयार झालेली आहे. आता की नाही लगेच आपण इथं चपात्या लाटून घेऊयात. इथं जशी आपण रोज चपाती लाटून घेतो ना तशीच मी चपाती लाटून घेणार आहे. एकदम पातळ, खूप जास्त जाड बनवायची नाही आहे. आता इथे की नाही मी सर्व चपात्या की नाही आधीच लाटून घेणार आहे. तुम्हाला जितक्या चपात्यांच्या चकुल्या बनवायच्या आहेत ना तेवढ्या चपात्या मी इथं लाटून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आता की नाही आपली डाळही शिजून तयार झालेली आहे. आणि इथं भरपूर अशा चपात्या मी लाटून घेतलेल्या आहेत. कणिक घट्ट मळल्यामुळे की नाही एकमेकांना ह्या चपात्या बिलकुल चिटकत नाहीत. आता बनवलेल्या ज्या चपात्या आहेत ना त्या पटपट आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. हे काम जरा थोडंसं स्पीडनी करायचं आहे. आता तुम्ही डायरेक्ट याचे स्क्वेअर शेपही करू शकता, पण मी डायरेक्ट करत नाही. असे उभे कट करते आणि हाताने तोडून टाकते. माझी आई अशीच बनवते, मी पण अशाच बनवते, जेणेकरून पटकन आपल्या चकुल्या की नाही बनवल्या जातील. तर इथे बघा वरणामध्ये थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा या वरणाला उकळी येऊ दिलेली आहे मी. आणि आपल्याला की नाही अशा चपाती बनवलेली तोडून टाकायची आहे, बघू शकता. सेम पद्धतीने मी सर्व चपात्या कट करून टाकलेल्या आहेत. आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती एक शिट्टी काढून घ्यायची आहे. अगदी एका शिट्टीमध्ये की नाही आपल्या ह्या गरमागरम चकुल्या तयार होतात. एक शिट्टी झाल्यानंतर लगेच याची वाफ काढून घ्यायची आहे. एक शिट्टी झालेली आहे, आता लगेच वाफ काढून घेते, नाहीतर खूप जास्त प्रमाणात चकुल्या शिजल्या जातात. मस्त अशा आपल्या ह्या गरमागरम चकुल्या तयार झालेल्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट अशा ह्या चकुल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर यामध्ये आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालते. भरपूर असं तूप घालायचं आहे. रात्रीचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल ना तर अगदी शॉर्टकटमध्ये कुकरमध्ये तुम्ही या चकुल्या बनवू शकता. लहानांपासून मोठ्यांना आवडणाऱ्या की नाही ह्या वरणातल्या चकुल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. एकदा नक्की बनवून बघा, खूप मस्त लागतात. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.